एपीआय अमोल वाघमारे हिरो बनण्याचा प्रयत्न। हा एन्काउंटर नसून हत्या, कोर्टात जाणार ॲडव्होकेट नितीन सातपुतेंचा इशारा। तर केसरकर जबाबदार असल्यास कारवाई करावी, सातपुतेंची मागणी। रोहित आर्याला केसरकरांशी बोलायचं होतं। केसरकरांनी माझ्यावर अन्याय केल्याचं म्हणत होता। 17 मुलांसोबत पोलीस ठेवलेल्या रोहन आहेरचा दावा। केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याकडून उपोषण। पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारने 2 कोटी थकवल्याचा आरोप। तर कोणतीही थकबाकी नसल्याचं शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण। 19 लोकांना जाळून टाकण्याची धमकी देणारा कॉन्ट्रॅक्टर ही दहशतवादी होता। एन्काउंटर झालेल्या रोहित आर्यावर मंत्री सामंतांचा आरोप। तर मुलांच्या सुटकेच्या उद्देशानं पोलिसांची कारवाई, पण एन्काउंटर चुकीचा, केसरकरांची भूमिका। रोहित आर्याला गुन्हेगारीच्या मार्गावरती जाण्यासाठी प्रवृत्त करणारे, त्याला मानसिक रोगी करणारे महायुतीचं शासन। काँग्रेसच्या सचिन सावंतांचा गंभीर आरोप। आर्याने स्वच्छ आणि सुंदर शाळांचे प्रकल्प राबवण्यासाठी घर गहाण ठेवलं। सरकारकडे वारंवार पैसे मागूनही पैसे मिळाले नाही, त्यामुळे टोकाचं पाऊल उचललं। ठाकरेंचे पदाधिकारी सूरज लोखंडेंची माहिती। सर्व कलाकारांच्या सुरक्षेसाठी आम्ही वचनबद्ध। मुंबई पोलिसांचे आभार। टीमकडून अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य। रोहित आर्याच्या प्रकरणात आरए स्टुडिओची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती। प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती 6 महिन्यात अहवाल देणार। दगाफटका झाल्यास बच्चू कडू फासावर जाण्यासही तयार। कर्जमाफीवरील आश्वासनावरून बच्चू कडूंचा इशारा। सरकारचा पैसा शेतकऱ्याकडे जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही, कडूंची भूमिका। शेतकरी संकटात असताना कर्जमाफीसाठी तारीख पे तारीखची गरज काय? समिती नेमून सरकारचा वेळकाढूपणा। शेतकऱ्यांचा जीव गेला तर जबाबदार कोण? विजय वडेट्टीवार यांची टीका। कर्जमाफीच्या आश्वासनानं काहीही होणार नाही, पुन्हा एकदा सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक, परिणाम भोगावे लागणार, जरांगेंचा इशारा। बच्चू कडू, राजू शेट्टी, जानकरांसह 2,500 आंदोलकांवर गुन्हे दाखल। आंदोलनादरम्यान नागरिकांची गैरसोय झाल्याचा ठपका। मुंबईमध्ये उद्या विरोधकांचा विराट मोर्चा। मोर्चातून मतदार यादीतील घोळ समोर आणणार। पोलीस मोर्चाला परवानगी न देण्याच्या भूमिकेत। हा फेक नेरेटिव्ह करण्याचा प्रयत्न, काहीही निष्पन्न होणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार। मवियाच्या मोर्चावर उदय सामंतांची टीका। गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी नमो सुविधा केंद्र असेल। पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा देण्यासाठी ही योजना। राज ठाकरेंनी GR वाचावा। सेंटर फोडण्याच्या इशाऱ्यावर मंत्री शंभूराज देसाईंचं उत्तर। भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस। प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात दाखल अर्जावरती प्रतिसाद न दिल्याचा ठपका। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरती पाळत ठेवण्याचा प्रयत्न। सपकाळ मुंबईतील विनोबा भावेंच्या आश्रमात राहत असलेल्या खोलीची पोलिसांकडून पाहणी, काँग्रेसचा आरोप। फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी गोपाल बदनेची कोठडीत चौकशी सुरू। पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती। रुपाली पाटील आणि मी मैत्रिणी, आरोप गैरसमजातून कोणतंही राजकारण करू नका। रुपाली पाटलांनी गुंड पाठवून हल्ला केल्याचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकर यांचं स्पष्टीकरण।